मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लेझिम स्पर्धा संपन्न, 7 संघांचा उत्स्फूर्त सहभाग। मिरजेत येथील डॉक्टर सुरेशभाऊ खाडे कला क्रीडा आणि युवा मंचच्या वतीनं कामगार मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य लेझिम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित 7 संघांनी आपला पारंपरिक आणि शिस्तबद्ध खेळ सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या स्पर्धेचे नेटके आणि यशस्वी संयोजन उदय सावंत, दीपक सावंत, विजय मगदूम, राजू चव्हाण, धैर्यशील पवार आणि विजय लांडगे यांनी केले। या प्रसंगी पद्मश्री पुरस्काराचे मानकरी अशोकभाऊ खाडे, स्वतः आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, सौ सुमनताई खाडे, रसिका खाडे, भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई शेख, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे, नगरसेवक दयानंद खोत, मोहन वाटवे, विक्रम पाटील, माजी नगरसेवक अजित दोरकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंचा उत्साह वाढवण्यात आला। स्पर्धेचं अचूक आणि निष्पक्ष मूल्यमापन करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी परीक्षक म्हणून काम पाहिले। बापू समलेवाले, संजय चव्हाण, महेश खाडीलकर या तिघांनी मुख्य परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली। महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक खेळ जिवंत ठेवण्यासाठी आणि तरुणाईला क्रीडामंच मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लेझिम संघांनी सादर केलेल्या चित्तथरारक कौशल्यामुळे मिरजकरांना एक अभूतपूर्व क्रीडा मेजवानी अनुभवताना मिळाली। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज।